मोहाची नक्की व्याख्या काय? मला असं वाटतं, की मुळामध्ये पहिल्यांदा ती सुरुवात होते इश, इच्छ या धातूतून. बर. म्हणजे आधी समजा मी एखाद्या दुकानात उभी आहे, लहान मूल आहे माझ्याबरोबर आणि कोणीतरी तिसरं आईस्क्रीम खात आहे. त्या माझ्या इकडच्या मुलाला माहिती नाही आहे अजून आईस्क्रीम म्हणजे काय. पण ते काहीतरी खात आहे, ते मलाही खायला मिळावं ही इच्छा प्रथम निर्माण होते. हम्म. त्यामुळे आधी इश, इच्छ हा त्यातला मूळ धातू. बर. मोहाची सुरुवात होताना. मग त्याच्यानंतर ते झाल्यानंतर तो खातो, त्याला आवडतं. हळू आवड निर्माण होते हम्म. आणि आवड जशी निर्माण होते, हळू त्याला असं वाटतं, की हे रोज खायला पाहिजे. हम्म. हा त्याला मोह पडतो आणि मग मोह झाल्यानंतर त्याला असं वाटतं, रोज नाही दिवसातनं 2दा-3दा तरी हे खाल्लंच पाहिजे, ही आसक्ती. त्यामुळे इच्छा, आवड, मोह आणि आसक्ती हे त्याच्या 4 पायऱ्या आहेत, असं ढोबळ मानाने म्हणता येईल. हम्म. त्यामुळे मोहाची व्याख्या करताना आधी इच्छा जिथे सुरू होते, तिथून जो पुढे घेऊन जातो तो मोह. बरोबर. दुसऱ्या वेगळ्या पद्धतीने बघता येईल हा. म्हणजे मोह आणि आसक्ती या दोन शब्दांकडे. जर मोहाकडे आपण वैचारिक बाजूने बघितलं आणि आसक्तीकडे भावनिक बाजूने बघितलं. बरं. हं? म्हणजे मोहाची एक व्याख्या विनोबांनी जी केली आहे ती उथळ संकुचित देहबुद्धीचे विचार, हां. अशी विनोबांची फार छान व्याख्या आहे. उथळ म्हणजे सुपरफिशियल, संकुचित म्हणजे रिस्ट्रिक्टिव्ह आणि देहबुद्धीचे म्हणजे सेल्फ सेंटर्ड हं. असे जे विचार आहेत ते म्हणजे मोह. हं. आणि म्हणूनच विनोबांनी पुढे ना मोहाचा क्षय म्हणजे मोक्ष अशी पुढची व्याख्या केली आहे. तर कसं असतं की आपल्याला तू म्हणालीस तसं ना की इच्छा होते हो. म्हणजे तो इच्छेचा विचार आपल्या मनात मनात येतो. येतो. तो ना त्याच्यामध्ये तो संकुचित म्हणजे मला असतो. हं. म्हणजे मग ना तर मला पैसे मिळायला हवेत. मग हं. अशी तू छोट्या मुलाचं उदाहरण घेतलं, आपण जरा प्रौढ माणसाचं उदाहरण घेऊ, की मला ना पुरेसे पैसे मिळायला हवेत. मला ना नीट राहता येईल इच्छा. हं. मग काय होतं की ती इच्छा ना व्यापून राहते माझ्या मनाला. हं. म्हणजे मोह व्हायचा असेल तर प्री ऑक्युपेशन विथ दॅट थॉट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ती बरोबर. जर सोडता आली असते त्याला मोह कशाला म्हटलं असतं आपण. बरोबर. त्यामुळे मला पैसे मिळाले पाहिजेत, मला पैसे मिळालेच पाहिजेत, मला पुरेसे पैसे मिळाले पाहिजेत, मला लवकर पैसे मिळाले पाहिजेत. मग भावना उद्दीपित होते. बरोबर. हं. आणि मग भावना उद्दीपित झाली, की ती भावना आपल्याला सांगते, की लगेच मिळाले पाहिजे. म्हणजे तिथे त्या लाइकिंग, इंग्रजीतला शब्द वापरायचा तर लाइकिंगचं रूपांतर लॉन्गिंगमध्ये होतं. हां. म्हणजे आवडीचं रूपांतर ओढीमध्ये होतं आणि ओढीचं रूपांतर क्रेव्हिंगमध्ये होतं, आसक्ती. बरोबर. म्हणून म्हणजे आम्ही लोकं आमच्या मनोविकार क्षेत्रामध्ये आम्ही हे लाइकिंग, लॉन्गिंग आणि क्रेव्हिंग हे बऱ्याच वेळेला ॲडिक्शनसाठी वापरतो. बरं. हं. की त्या जे ॲडिक्टिव्ह सबस्टन्स आहे त्याची सुरुवात लाइकिंग पासून होते. हं. मग लॉन्गिंग हं. आणि मग क्रेव्हिंग. प्रेमाचंही वेगळं काही होत नाही. तर त्यामुळं हे जे क्रेव्हिंग आहे ना, त्याच्यामध्ये काय होतं, की त्यामध्ये ना माणसाला ती इच्छा तात्काळ पूर्ण व्हावी असं वाटायला लागतं. बरोबर. त्याला आता तू आसक्ती असं म्हणालीस. म्हणजे मोह कसा घुसतो याच्यावरती पुन्हा विनोबांनी खूप छान लिहून ठेवलंय. ते असं म्हणाले, म्हणतात की स्वधर्म हा नैसर्गिक आहे, आईच्या दुधासारखा. हं. त्याच्यामध्ये मोह कसा घुसतो, तर कर्तव्य पालनामध्ये लाच घुसते तसा. वाह! वाह! हे मोहाचं इतकं सुंदर उदाहरण आहे. आणि मग ती क्रेव्हिंग झाली की काय होतं, इंटरव्हल मला असह्य होतं. म्हणजे इच्छा आणि पूर्ती याच्यामधला जो कालावधी आहे ना तो मला असह्य होतो. म्हणून मग मोह आहे का नाही, आसक्ती आहे की नाही, कसं ओळखावं. हं. तर इच्छा आणि पूर्ती याच्यामधल्या इंटरव्हल मध्ये माझं वागणं कसं आहे. हां. म्हणजे मला जर मोह असेल ना, हं. हे का मिळत नाहीये, बरोबर. हे कसं होत नाहीये, हे आता व्हायलाच पाहिजे. मी असं नाही म्हणू शकत की हे 8 दिवसांनी होणार आहे, हं. त्यावेळेला बघू, मग तो मोह नाही. म्हणजेच काय, मोहामध्ये ज्याला अध्यात्माच्या भाषेत बाइंडिंग डिझायर, बाइंडिंग डिझायर कशामधून येते, तर तिच्या प्री ऑक्युपेशन मधून येते. त्यामुळे ती जर आपल्याला पोस्टपोन करता आली असती ना, आपण आवड म्हटलं असतं की आता सण आहे, पाडवा वगैरे येणार आहे, तेव्हा श्रीखंड खाईल. त्या मधल्या इंटरव्हल मध्ये मला काही होत नाही म्हणून त्याला क्रेविंग म्हणत नाही.
बरोबर. पण त्या मधल्या इंटरव्हल मध्ये माझं वागणं असं राहतं की मला प्रत्येक क्षण तासासारखा वाटावा. मग त्याला आपण नक्की आसक्ती असं म्हणू शकतो. आता तुम्ही म्हणालात ना डॉक्टर, तसं तोच फरक मला आवड आणि मोहामध्ये वाटतो. हं, आवड म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन चालतं, चालतं. की मला नंतर मिळालं तरी नंतर चालेल, ती मिळालं माझी आवड आहे. आवड आहे. म्हणजे आता चितळ्यांचं इथे दुकान आलंय ठाण्यात, तरी पटकन तेच उदाहरण आठवतंय, हं, की पूर्वी जेव्हा कोणी पुण्याहून यायचं तर बाकर- त्यावेळेला बाकरवडी आपण म्हणायचो, हा मला आवडते हा बाकरवडी, ती माझी आवड असते, म्हणजे पुढच्या वेळी गेलीस की आण. पण जेव्हा मोह होतो तेव्हा असं वाटतं ठेव ना हातावर एखादी. आणि जशी तुम्ही आता विनोबांची व्याख्या सांगितली तसं विनोबांनी केलेली, तशी पुलंनी तुझं आहे तुझंपाशी नाटकामध्ये मोहाची फार सुंदर व्याख्या केली आहे. मोह म्हणजे काय, तर जीवनाच्या मडक्याला पडलेलं भोग. म्हणजे ती साधूची आणि ह्याची गोष्ट आपल्याला माहिती आहे, की एक राजा असतो आणि नेहमीप्रमाणे राजांना त्यांच्या तिजोरीवरचा अभिमान खूपच असतो, की कोणी काही मागावं मी द्यायला समर्थ आहे. हं, तसं तो साधू त्याच्याकडे येतो आणि म्हणतो की हा माझा वाडगा तू भरून द्यायचा आजच्या दिवसभरामध्ये. हं. राजा म्हणतो एवढाच वाडगा भरायचा आहे, सहज भरून, त्यात काय म्हणे अवघड आहे. आणि घालायला लागतो, पण तो वाडगा मुळी भरतच नाही, कारण राजाला कळायच्या आधीच त्या वाडग्याला एक भोग त्या साधूनी पाडलेलं असतं. आणि शेवटी कंटाळून संध्याकाळी राजा विचारतो की हा कसला वाडगा आहे. त्यावर साधू सांगतो की हा तुझ्या मनाचा वाडगा आहे. वा. की म्हणून पुलंनी जी हे केली आहे त्याची व्याख्या, की जीवनाच्या मडक्याला पडलेलं भोग म्हणजे मोह. काहीही कितीही मिळालं तरी मुळी समाधानच होत नाही, हं. तो मोह.